नमस्कार. लोकसंवाद न्यूज चॅनलमध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आज जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे, कुठून येते आकाशा एवढं दुःख पचवून उभं राहण्याची हिंमत. कुठून येते आकाशा एवढं दुःख पचवून उभं राहण्याची हिंमत. खरं म्हणजे ह्या विषयाचं गांभीर्य, या विषयाचं संशोधन, या विषयाची जी उपलब्धी खऱ्या अर्थानं पाहण्याची आवश्यकता आहे असं मला प्रामुख्याने वाटतं. त्याचं कारण म्हणजे दिनांक 28/1/2026 रोजी महाराष्ट्राचे लाडके दादा अजितदादा यांचं जे अपघाती निधन झालं आणि त्यातून महाराष्ट्र पूर्णपणे हळहळ व्यक्त केला. महाराष्ट्राला हे दुःख अजितदादांचं पचवण्याची ताकद कशी येईल हा मोठ्या प्रमाणात प्रश्न पडला होता. आता अजितदादा गेले त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा अजितदादा राष्ट्रवादी गट या राष्ट्रवादीचा पुढची भूमिका काय असेल, त्या राष्ट्रवादीचे ध्येय धोरणे काय असतील, या प्रश्नाबद्दल संभ्रम मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाला होता. साहजिकच अजितदादा राष्ट्रवादी गटातील काही नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात संभ्रमवादी अवस्था तयार झाली होती. आता दादा आपल्यात नाहीत आणि दादांची धुरा, दादांची जबाबदारी कोण पेलेल असा एक प्रश्न अजितदादा राष्ट्रवादी गट या गटामध्ये अनेक नेत्यांना पडलेला होता. दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या मृत्यूतून संबंध महाराष्ट्रच हळहळ व्यक्त करत आहे. पण एक महाराष्ट्राचा बलाढ्य नेता गेल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये काहूल जे माजलेलं होतं ते काहूल आजही शांत झालेलं नाही. कारण अजितदादांचा हा अपघात आहे का घातपात आहे हा प्रश्न आज महाराष्ट्राला पडलेला आहे. त्याची खऱ्या अर्थानं उकल आजही झालेली नाही. अजितदादाला जाऊन आज 15 ते 16-17 दिवस उलटलेले आहेत. पण त्याचं सखोल त्या अपघाताचं संशोधन आजही झालं नाही आणि एका बाजूला राजकीय घडामोडी घडत आहेत. शरद पवार गट आणि अजितदादा राष्ट्रवादी गट हे समीकरण जुळेल का हा सुद्धा एक तर्कवितर्क काही दिवसांपूर्वी लावला होता. आणि त्यामध्येच अजितदादांच्या पत्नी सुमित्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आपली भूमिका वटवली. पण ती वटवत असताना त्या भूमिकेच्या माध्यमातून ती कशामुळे वटवली, त्याचं कारण काय? काही दिवसानंतर या दुःखातून सावरून सुद्धा शपथविधी घेता आला असता. पण अजितदादांना जाऊन लगेचच्या लगेच सुमित्राताईंनी, अजितदादांच्या पत्नींनी लगेच शपथविधी का घेतला, असं एक मनामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न उपलब्ध होत आहेत. आता राजकीय समीकरणे सातत्याने बदलत असतात, राजकारणाचा प्रवाह सातत्यानं प्रवाहित होत असतो. पण त्याच्या पाठीमागे अजितदादा राष्ट्रवादी गटामध्ये कोणत्या पद्धतीच्या हालचाली आहेत, काय होत आहे हे सुद्धा सांगणं क्रमप्राप्त ठरतं या ठिकाणी असं मला वाटतंय. कारण एखादा नेताच पक्षाचा गेल्यानंतर पक्षाची द्विदल मनावस्था किंवा पक्षातील नेत्यांची द्विदल मनावस्था होणं हे साहजिक असतं. आणि ती द्विदल मनावस्था होऊ नये आणि अजितदादांच्या नंतर मी तटस्थपणे माझी भूमिका वटवेल ही जी मनातली सुमित्राताई पवार यांची ही खुणगाठ एखादे आकाशा एवढं दुःख
पचवून तटस्थपणे आपली भूमिका वठवणं हे साधं सुद्धा काम नाही. म्हणून मला प्रश्न पडलाय की आकाशा एवढं दुःख पचवून उभं राहण्याची हिंमत कशी येते? निसर्गाने, देवाने स्त्री जातीला वेगळ्या प्रकारचं घडवलेलं आहे. स्त्री ही शक्तिशाली नसून तिच्यामध्ये सामर्थ्यशाली, आत्मविश्वास, तटस्थ राहण्याची भूमिका ही निसर्गाने, देवाने स्त्रीला दिलेली आहे. आणि त्यातून ओव्हर टाकण्याची क्षमता ही स्त्रीमध्ये अधिकच प्रमाणात प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक प्रसंगावधाने, अनेक संकटांवर मात करत असताना स्त्रीची भूमिका ही खऱ्या अर्थानं महत्वाची ठरत असते. एखाद्या कुटुंबामध्ये जर एखादा कुटुंब प्रमुख गेला तर त्याच्या पाठीमागे तटस्थ भूमिका घेऊन कुटुंबाचा डोलारा कशा पद्धतीनं एकरूप करता येईल, कशा पद्धतीनं चालवता येईल, ही एखाद्या कुटुंबाची जबाबदारी स्त्री पेलत असताना त्या स्त्रीमध्ये, स्त्री तत्वामध्ये मोठ्या प्रमाणात हिंमत तटस्थ झालेली असते. ते असंख्य उदाहरणं आहेत आणि त्याच भूमिकेतून, त्याच निर्धाराने सुमित्राताई पवार यांनी पक्ष, कुटुंब, राजकारण अवघ्या काही वेळामध्ये, अजितदादांना जाऊन फक्त 15 ते 16-17 दिवस झालेले आहेत, अवघ्या कमी वेळेमध्ये ह्या सर्व भूमिका सुमित्राताई पवार हे आज वटवत आहेत. साहजिकच असं मला वाटतं की एवढं आकाशा एवढं दुःख समोर असताना एखादी स्त्री जाग्यावरून उठली सुद्धा नसती. पण काय माहिती त्यांच्या मनातला काहूल काय असेल सुमित्राताई पवार यांचा मनातला, आणि त्यातून त्यांचा हा निर्धार, अजितदादांच्या विचारांचा निर्धार पेलण्यासाठी सुमित्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे जे चित्र गेल्या काही 15 दिवसांमध्ये आपण पाहिलं, आणि साहजिकच मनुष्य स्वभावातून अजितदादांची कमतरता भासणारच, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. त्यांच्या भूमिका, त्यांची ध्येयबोली, त्यांची विचारसरणीता, त्यांचा विनोदी स्वभाव, काम करण्याची कुशाग्र आकांक्षा, प्रेरणा ही अजितदादांची आठवल्यानंतर साहजिकच सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आणि सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यामध्ये सुद्धा आज पाणी तरळतंय. मग जर अजितदादांच्या पत्नी सुमित्राताई पवार यांच्या मनातला काहूल काय असेल हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं वाटतं. त्यांच्या मनातली अवस्था आज काय असेल आणि त्या अवस्थेतून त्यांचं तटस्थ असलेलं मन हे खरंच मनाला अभिप्रेत करणार आहे असं मला वाटतंय, वाखणण्याजोगं आहे असं वाटतंय. इतक्या कमी वेळामध्ये आपली भूमिका वठवणं हे साधं सुद्धा काम नाही. राजकारण होत राहील, राजकारण चालत राहील, राजकारणाचा प्रवाह अखंडपणे प्रवाहित होत राहील, पण अजितदादांचं दुःख पचवणं, कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून, कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून सुमित्राताई पवार यांची भूमिका, अजितदादांच्या कुटुंबाची भूमिका खऱ्या अर्थानं आज वाखणण्याजोगी आहे असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे अजितदादांनी काय कमवलं, तर अजितदादांनी लोकसन्मान कमवला. अजितदादांनी लोकांच्या मनामध्ये मधलं असलेलं प्रतिबिंब कमवलं. अजितदादांनी काय कमवलं, तर अजितदादांनी आपले दादा, प्रत्येकाच्या मनामध्ये अधिराज्य निर्माण करण्याची ताकद अजितदादांनी कमवली. हे नाकारताच येत नाही. प्रत्येकाला जवळीक
राजकारणामधला नेता वाटणारा अजितदादांचं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा संबंध महाराष्ट्रामध्ये पडलेला प्रभाव, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये पडलेला प्रभाव महाराष्ट्रामधल्या, ही साधीसुधी गोष्ट होऊ शकत नाही. खूप मोठं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड जाताना मनामध्ये खंत वाटत आहे, दुःख होत आहे. आणि ही सर्व परिस्थिती आजची असताना, आकाशा एवढं दुःख डोळ्यासमोर होत असताना, सुमित्राताई पवार यांनी ची भूमिका समोर येत असताना आणि पक्षाच्या सर्वसामान्य जनतेच्या मनामधलं जे अजितदादांचं प्रतिबिंब आहे तेच प्रतिबिंब कायम शाबूत ठेवण्यासाठी हा लढा सुमित्राताई पवार यांचा महाराष्ट्र आज पाहतोय. सर्वसामान्य कुटुंबातील एक स्त्री, जर एखाद्या स्त्रीवर जर असं दुःख आलेलं असतं तर तो असमंत आज सुमित्राताई पवार यांच्यावर कोसळलेला आहे. आणि अशीच परिस्थिती जर एखाद्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबामधल्या एखाद्या महिलेची जर असती तर ती स्त्री उभा टाकू शकत नाही. पण आज हे विदारक स्वरूप डोळ्यासमोर असताना, ही मोठी एवढी घटना घडून गेलेली असताना डोळ्यासमोर, आणि त्यातूनच उभं राहण्याची ताकद, उभं राहण्याची प्रेरणा, उभं राहण्याचा स्रोत सुमित्राताई पवार यांच्यामध्ये कोठून आला, हा प्रश्न नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांची ही जी भूमिका खरंच लाख लाख सलाम करावे वाटतात तेवढे कमी आहेत. अजितदादांच्या स्वप्नपूर्तीची पाठीराखण करण्यासाठी, अजितदादांच्या विचारांचं संरक्षण करण्यासाठी सुमित्राताई पवार यांची ही भूमिका महाराष्ट्र आज गेले काही दिवस पाहतोय. ज्या अजितदादांच्या दालनामध्ये सुमित्राताई पवार यांनी काल पक्षांतर्गत बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्या थोड्याशा हळहळल्या, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले. साहजिकचपणे मनुष्य स्वभाव म्हणून भूमिका वटवत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येणं साहजिकच आहे. म्हणजे यातून निष्पन्न होते की त्यांच्या मनातला काहूल काय असेल. आणि महाराष्ट्राला प्रिय असलेले अजितदादा आणि त्यांचा स्वभाव, त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य, महाराष्ट्र या दुःखातून सावरला नसताना सुमित्राताई पवार यांची भूमिका काय असेल, त्यांच्या मनातला काहूल काय असेल, ते सांगणं अत्यंत अवघड आहे. काय कोणावर कशी परिस्थिती आणून ठेवतो, वेळ कोणावर कशी परिस्थिती आणून ठेवते हे सांगू शकत नाही. पण त्या दुःखातून, त्या वेदनेतून सावरण्याची क्षमता आज सुमित्राताई पवार यांची खऱ्या अर्थानं एक ज्वलंत धगधगती मशाल विचारांची, काहीतरी सर्वसामान्य जनतेच्या मनातली स्वप्न साकार करण्यासाठी मोठी प्रेरणा घेऊन सुमित्राताई पवार आज उभा टाकलेले आहेत. महाराष्ट्र त्यांच्या या भूमिकेला लाख लाख सलाम करतो. आणि अजितदादांच्या विचारांचा वारसा, अजितदादा पवार गट राष्ट्रवादीचा वारसा. विशेष म्हणजे या ठिकाणी मला एक आवर्जून या ठिकाणी सांगायचंय, राजकीय वारशातून मिळालेलं राजकारण आणि स्वतः कमवून आपली राजकीय अस्तित्व टिकवलेलं राजकारण यामध्ये खूप फरक आहे. 1991 पासून ते 2026 च्या उंबरठ्यावर अजितदादांची कारकीर्द राजकीय, हा जो कारकिर्दीचा टप्पा जर लक्षात घेतला तर जे राजकारणाचा वसास माननीय शरद पवार साहेबांच्याकडून मिळाला आणि अजितदादांचं वेगळं अस्तित्व तयार करण्याची जी व्यापक दृष्टी, ही वेगळी दिसून येते अजितदादांच्या कार्यातून, हे सुद्धा आज सांगणं महत्वाचं वाटतंय. म्हणजे आगळा वेगळा ठसा अजितदादांनी राजकीय कारकिर्दीमध्ये कमावला
हे आवर्जून सांगणं कर्मप्राप्त ठरतं. जे पिढ्यानपिढ्या राजकारणी येतं त्याला डावलून अजितदादांनी स्वतःचं कर्तृत्व गाजवलेलं होतं. अजितदादांची ओळख, वेगळी ओळख अजितदादांनी कमावलेली होती, हे नाकारता येत नाही. म्हणून हा सर्व संदर्भ घेण्यापाठीमागचं कारण म्हणजे कुठून येते आभाळा एवढं दुःख पचवून उभं राहण्याची हिंमत, हा जो आपण विषय घेतलेला आहे आतला संवाद पहा लोकसंवाद या चर्चेच्या माध्यमातून, खरंच आवर्जून या विचारांकडे प्रत्येकाने लक्ष केंद्रित करावं एवढं मात्र निश्चित. सुमित्राताई पवार यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा तर आहेतच, पण त्यांच्या हिमतीची दाद खऱ्या अर्थाने द्यावी वाटते या ठिकाणी एवढं मात्र निश्चित. आपण लोकसंवाद न्यूज चॅनलला उदंड प्रतिसाद जो देत आहात तो अशाच पद्धतीने द्यावा. आमचं लोकसंवाद न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, बातमी तुमच्या अस्मितेची. धन्यवाद.